आता तुम्ही म्हणसाल गळ्यात फडा टाकून आज पण बैलगाडीच्या अड्ड्यावर चाललाय काय? गेलो असतो तसं, पण आज कुठं अड्डाच नाही, म्हणून म्हणलं आपली कामं उरकून घ्यावी. मग लगेच गाडी बाहेर काढली आणि सरळ रानाकडे निघालो. तर आज मला लय महत्वाचं काम करायचं होतं, ते म्हणजे आमच्या शाळात लय गवत आलं होतं, म्हणून ते मला डुबायचं होतं. आता आम्ही तर ह्याला डुबं म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते कमेंट मध्ये मला सांगा. मग लगेच वावरात गेलो आणि डुबाई सुरुवात केली. म्हणलं आज वावर झालंच पाहिजे, पण जसं मी म्हणतो तसं कधी होतच नाही. काय ना काहीतरी मध्ये येतं. ते म्हणजे मला तुझ्यानं फोन केला आणि म्हणला मी तुझ्या घराच्या बाहेर उभा आहे, लवकर घरी ये. मग काय लगेच गाडी बाहेर काढली आणि घराकडे गेलो, तर ह्यो तिथं येऊन उभाच राहिला होता. मग काय लगेच गाडीवर बसून आम्ही बोंबलत हिंडाय चाललो, पण त्यात आणि भावानं आयफोन घेतलाय. म्हणलं भाऊ काय थटतच नव्हता, मोठी माणसं शेवटी, चालायचं तेवढं आता. मग डायरेक्ट पुसळीत गेलो आणि तिथं लक्याला उचलला. भाऊ पण पुसळीत येऊन थांबलाच होता. मग त्याला पण उचलून गाडीवर बसवला आणि डायरेक्ट बँकेत गेलो. आता फिरायला जायचंय म्हणलं, पैसे नको ती होय, म्हणून भावानं बंडलच घेतला. हलक्यात काम अजिबात नसतंय आपल्याकडे. त्यात आणि फिराय कुठे जायचं हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. वर भावानं गाडी औंधाकडे वळवली. तसं औंधात तर लय फिरण्यासारखं काय काय आहे, पण आम्ही म्हटलं तळ्यावर जाऊन बसावं. तिथं बसल्यावर लय भारी वाटतं बघा, आणि तिथलं वातावरण पण लय खतरनाक आहे. तिथनं लगेच गाडी वळवली आणि डायरेक्ट गणेशवाडीकडे निघालो. तर या ठिकाणी आल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं, त्यामुळे इथं सारखं येऊ वाटतं. आणि त्यात हे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे, त्यामुळे आपण मनापासून इथं काय मागतो ते नक्कीच पूर्ण होतं. मला तर फक्त तुमच्या सोबतीची गरज आहे. तुम्ही सोबत असल्यावर आपण कुठं पण पोहोचू. आम्ही दुपारचं मंदिरात आलो होतो, त्याच्यामुळे मंदिरात कोणच नव्हतं, म्हणून आमचं दर्शन पण एकदम व्यवस्थित झालं. त्यात आणि तिथलं वातावरण पण एकदम खतरनाक झालं.